टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। केंद्र सरकारकडून खरं तर राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते नव्याने जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी दुसरीकडे शाळांची अवस्था जी आहे ती अत्यंत दयनीय असल्याचं पाहायला मिळतंय। आपण आता आहोत सोलापूर महापालिकेच्या जय भवानी प्रशालेमध्ये आणि आपण पाहू शकतो की काय या शाळेची अवस्था आहे। खरं तर जवळपास 250हून अधिक विद्यार्थी जे आहेत या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। या ठिकाणी कन्नड माध्यमाची शाळा आहे, मराठी माध्यमाची शाळा आहे आणि तसेच प्रशाला देखील आहे आणि या 3 शाळांमध्ये मिळून एकूण 250 विद्यार्थी जे आहेत ते सध्या शिक्षण घेत आहेत। मात्र आपण जर या शाळेची अवस्था पाहिली तर कोणत्याही क्षणी या शाळेची इमारत जी आहे ती ढासळू शकते अशी स्थिती सध्या या संपूर्ण शाळेमध्ये पाहायला मिळते। आपण पाहिलं खरं तर ही जर आपण स्लॅब पाहिला तर हा स्लॅब कोणत्याही क्षणी खाली येऊ शकतो, पडू शकतो अशी याची दयनीय अवस्था झालेली आहे। अतिशय जीर्ण असं हे संपूर्ण बांधकाम जे आहे शाळेचं झाल्याचं एकंदरीत चित्र इथे आहे। खरं तर अनेक विद्यार्थी म्हणजे पहिलीपासून ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी शिक्षण घेतात आणि शाळेमध्ये जर पाहिलं तर पाऊस आल्यानंतर शाळेत गळतीसुद्धा होत असल्याचं या विद्यार्थ्यांचं देखील सांगणं आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। काय परिस्थिती आहे शाळेची? तू शिक्षण घेतो या वर्गामध्ये, कितवीमध्ये शिक्षण घेतो आणि काय परिस्थिती? 10वी। काय परिस्थिती आहे वर्गामध्ये? शाळा गळते पूर्ण। तुझ्या वर्गात गळत आहे। मग कसं करता तुम्ही शिक्षण शाळा? ते साईडला बसून। कुठं साईडला बसता? बेंचावर गळत असल्याने साईडला बसून अभ्यास करता। दुसऱ्या बाजूला घेता? पण मग तुम्ही सरांना अगर काय सांगितलं नाही का की सांगितलं करतो म्हणले? कधीपासून अशा अवस्था आहे? 1 वर्ष झालं। 1 वर्ष झालं। खर्चे नवीन बसून घेतलेले आहेत हे सगळे घेतले तर नवीन बसवलेत। पण मग वरनं छप्पर गळते त्याचं काय? आपण पाहतोय खरं तर निरागस मुलं आहेत, त्यांना कल्पनाच नाही आहे की आपण काय एकंदरीत प्रतिक्रिया देतो आणि काय त्याचा परिणाम काय आहेत। मात्र असं असलं तरी हे सर्व हे जो प्रयत्न आहे TV9च्या माध्यमातून तो या शाळांची सुधारणा व्हावी आणि कुठल्याही विद्यार्थ्यांचा जीव जो आहे तो धोक्यात येऊ नये। कारण विद्येचं हे माहेरघर आहे, विद्येचं हे घर आहे आणि या ठिकाणीच विद्यार्थी जर सुरक्षित नसतील तर मग आपण नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती गप्पा कोणत्या आधारे मारतो असा देखील प्रश्न या निमित्ताने समोर येताना पाहायला मिळतोय। खरं तर एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरचा गवगवा असला तर दुसरीकडे या स्मार्ट सिटीतल्या शाळा मात्र अद्यापही अनस्मार्ट असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे महापालिका प्रशासन आणि संबंधित सरकारने याबाबत दखल घेणं गरजेचं आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।